सचिनजी, आपण देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले मोठं विधान ऐकलं असेल, जबाबदारीतून मोकळं करा, विधानसभेची तयारी करायची, संकेत दिलेत राजीनाम्याची. आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण देशामध्ये होतं त्याच्यापेक्षा अधिक तीव्रता ती त्यांच्या पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये होते. आणि त्यामुळे आता हे जे निकाल आलेत केंद्रीय लोकसभा निवडणुकीमधले, त्यातनं आता हा जो काही गळफास आहे तो भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांवरचा देखील थोडा थोडा हळूहळू ढिला पडत चाललेला आहे. आणि त्याच्यामधनच ही आता ही घुसमट जी इतकी दिवसाची होती ती आता ते मोकळा श्वास च्या माध्यमातून आता बाहेर पडते आहे, हे असं दिसतंय. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वावरचं बंड, त्याच्या विरोधातलं बंड म्हणूनच आपण त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. कारण जर त्यांना राजीनामा द्यायचाच होता तर ते त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाशी डायरेक्ट चर्चा करू शकले असते, असं जाहीरपणे त्यांनी विधान केलेलं आहे. याचा अर्थच तो आहे की ते केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधातलं विधान त्या ठिकाणी मानलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं आता देश पातळीवरती भारतीय जनता पक्षामधनं देखील मोदी शहांच्या या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज येत राहील असं आम्हाला दिसतंय, अपेक्षा आहे आमची. बरं, पण विधानसभेसाठी आता मी पूर्ण वेळ काम करणार, ह्या सगळ्या ज्या कमतरता आता लोकसभेमध्ये ज्या राहिलेल्या आहेत या निवडणुकीच्या दरम्यान त्या मी पूर्ण भरून काढणार. पण अशा वेळी जर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या या सगळ्या पदामधून जर मुक्त केलं, या जबाबदारीमधून सरकारमधल्या मुक्त केलं, तर काय तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा एकंदरीतच मवियाला आणखी डोकेदुखी वाढेल किंवा रणनीती आणखी ते स्ट्रॉंग करतील असं नाही वाटत? नाही, मला हे सरकारच जावं अशी जनतेची इच्छा आहे. तुम्ही लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले जे निकाल आलेले आहेत त्यातनं या सरकारच्या विरोधामधला रोष, अनितीचं राजकारण, अन्यायाचं राजकारण, अत्याचाराचं राजकारण, अहंकाराचं राजकारण जे भारतीय जनता पक्षाने केलं त्याच्या विरोधामध्ये जनतेनं मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीस साहेब बाहेर राहिले का आतमध्ये राहिले काय सरकारमध्ये, त्यांच्या विरोधात मतदान होणं हे मला असं वाटतं की काळ्या दडगावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे ते होणारच आहे. फक्त असं आहे की आता ते अंतर्गत राजकारण त्यांचं जे चाललेलं आहे त्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना देखील ऐकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल एवढं मात्र निश्चित आहे.